शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या मागील पिरियडमध्ये मराठीच्या आपल्या मागील पिरियडमध्ये आपण इयत्ता तिसरीच्या सुलभ भारतीमधील पाठ क्रमांक 8 जो होता आपला चित्रकथा दिसत आहे तुम्हाला. हां, तर या चित्रकथेवरून म्हणजे चित्र दिली होती आणि त्यावरून आपण काय तयार केली होती, एक छान अशी कथा तयार केली होती. हां, ती कथा त्या चित्राशी संबंधित होती आणि मी तुम्हाला होमवर्क पण दिला होता की या रिकाम्या चौकटीमध्ये तुम्हाला किती ट्रेन थांबली आहे, पुढे अपघात टळला आहे, असं संबंधित तुम्हाला चित्र काढायला सांगितलं होतं, हो ना. आणि ड्रायव्हर त्या मुलांचं कौतुक करत आहे असं तुम्हाला चित्र काढायला तुम्ही काढलं का? हां, काढलं असेल. आता आपण या पाठावरील स्वाध्याय बघणार आहोत. पण स्वाध्याय बघायच्या आधी मी तुम्हाला स्टोरी लिहायला सांगितली होती. हां, तर ती स्टोरी आपण एकदा परत बघूया की काय होतं त्या स्टोरीमध्ये. ठीक आहे, तर बघा, पाठ क्रमांक 8 चित्रकथा. चित्रावरून गोष्ट तयार करा. मुलांची चतुराई. मी एकदा वाचन करते, त्यानंतर तुम्हाला या कथेवरील स्वाध्याय सांगते. ठीक आहे, बघा. आता कुठलीही कथा म्हटली तर कथातील पात्रांना आपण एक काल्पनिक नावं देतो. तसे मी इथे काल्पनिक नावं दिलेली आहे. तर 3 मुलं आहेत, त्यांना काही तिथे नावं नाही दिसत आपल्याला चित्रात, पण मी त्यांना नावं दिलेली आहेत. ठीक आहे. राजू, समीर आणि तेजस हे तिघे मित्र होते. एके दिवशी ते सर्व रेल्वे रुळावरून निघाले होते. थोड्या वेळाने चालता चालता तेजसचे लक्ष अचानक रेल्वे रुळाकडे गेले. ते 3 मित्र रेल्वे रुळावरून जात होते आणि खेळता खेळता चालता चालता त्यातील एका मुलाचं, ज्याचं नाव होतं तेजस, तुम्ही तुमच्या मनाने कुठलेही नावं देऊ शकता, असं काही नाही आहे. मला जी नावं वाटली मी ते दिली. तर तेजसचे लक्ष अचानक रेल्वे रुळाकडे गेले. त्याला रूळ तुटलेला दिसला. त्याने ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगितली. तेवढ्यात त्यांना अचानक त्या रुळावरून रेल्वेगाडी येताना दिसली. तेजसचं लक्ष गेलं की अरे, हा रेल्वे रूळ तुटलेला आहे आणि जर याच्यावरनं ट्रेन गेली तर मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून तेजसनी ही बातमी आपल्या मित्रांनासुद्धा कळवली. तर जर रेल्वे तुटलेल्या रुळापर्यंत पोहोचली, इथे रुळापर्यंत डबल झालेलं आहे. ठीक आहे, रुळापर्यंत पोहोचली तर रेल्वेगाडी रुळावरून घसरेल आणि अपघात होईल, हे मुलांच्या लक्षात आले. म्हणून प्रसंगावधान दाखवून तेजसने वेळ न घालवता आपल्या अंगावरील लाल शर्ट काढला आणि रेल्वेसमोर फडकावला. बघा, ते 3 मुलं हुशार होती. त्यातला एक जो तेजस होता त्याने लाल रंगाचं शर्ट घातलं होतं. त्याला दिसली की आता अपघात होणार, म्हणून त्याने पटकन आपल्या अंगातील लाल शर्ट काढलं आणि रेल्वेसमोर झेंडा जसा सिग्नल देतो त्याप्रमाणे त्याने आपलं लाल शर्ट फडकावलं, जेणेकरून तो लाल शर्ट पाहून ड्रायव्हरचं लक्ष जाईल, चालकाचं लक्ष जाईल आणि तो गाडी थांबवेल. लाल शर्ट पाहून रेल्वे चालवणाऱ्या चालकाला थांबण्याची सूचना मिळाली आणि त्याने रेल्वे थांबवली. अशा प्रकारे मुलांच्या समयसूचकतेमुळे अपघात होता होता टळला. मुलांनी अगदी समयसूचकता म्हणजे वेळेचं भान बाळगून त्यांनी पटकन जे होईल त्यांच्याच्यानी त्या क्षणाला ते केलं आणि एक मोठा अपघात त्यांनी टाळला. रेल्वे चालकाने मुलांचे आभार मानले. मुलांनाही त्यांनी केलेल्या कामाचे समाधान वाटले आणि मुलांचे सर्वत्र कौतुक झाले. ही चर्चा सर्वत्र गावामध्ये गेली आणि त्या मुलांचं कौतुक झालं की खरंच तुम्ही अगदी वेळेचं भान ठेवून, समयसूचकता दाखवून, प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन तुम्ही जे केलं ते व्याख्यानाजोगे आहे. त्यासाठी त्यांचे मुलांचे सर्वांनी कौतुक केले आणि त्यांना होऊ शकते की गाववाल्यांनी त्यांना पुरस्कार दिला असेल त्यांच्या या कार्याबद्दल. ठीक आहे, तर आता या गोष्टीमध्ये गोष्ट म्हटली की आपण त्यातलं तात्पर्य काढतो की आपल्याला काय शिकायला मिळतं बरं. तर बघा, समयसूचकता दाखवून होणारे अनेक मोठे अपघात आपण टाळू शकतो, म्हणजे टाळता येऊ शकतात होणारे. जर त्या मुलांनी अपघात होतात इथे, पण मुलांनी पटकन समयसूचकता दाखवून एवढा मोठा अपघात त्यांनी टाळला. तर अशा प्रकारे ही आपली कथा होती, चित्रावरून तयार केलेली. ठीक आहे, तर आता आपण या कथेवरील स्वाध्याय बघूया. आता स्वाध्याय म्हणजे हा काही पाठ नाही आहे,
एक चित्र होती, त्या चित्रावरनं कथा कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगितलं आणि त्या रिकाम्या चौकटीमध्ये तुम्हाला चित्र काढायचं आहे. ठीक आहे. आता या कथेमध्ये असे काही शब्द आलेत की ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते मी तुम्हाला इथे सांगितले आहे, लिहून दिले आहे. बघा इंग्रजी शब्दार्थ. रेल्वे रूळ, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण? रेल ट्रॅक. रेल्वे रूळला काय म्हणू? रेल ट्रॅक. मित्र, मित्र म्हणजे फ्रेंड. आगगाडी, आगगाडी म्हणजे ट्रेन. तुटणे, तुटणे म्हणजे काय होतं? क्रॅक, क्रॅक होणे. आणि समयसूचकता, समयसूचकता म्हणजे प्रेझन्स ऑफ माइंड, त्या क्षणाला आपल्याला जे काही सुचतं, प्रेझन्स ऑफ माइंड. आणि अपघात, अपघात म्हणजे ॲक्सिडेंट, ॲक्सिडेंट. ठीक आहे. तर अशा प्रकारे मराठीतले शब्द होते, त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते मी लिहून दिलेले आहे. ते तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे. कारण आपल्याला परीक्षेमध्ये जेव्हा विचारले तर आपल्याला ते लिहिता यायला हवेत, हो ना. म्हणून मराठी शब्द एक साईडला आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर या कथेवरील 1-2 आपण प्रश्न बघूयात. आता या पाठावरील स्वाध्याय बघूया आपण, म्हणजेच खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. काय आहे पहिला प्रश्न? बघा तिथे दिलेले नाही आहेत, हे आपण स्वतः तयार केलेले प्रश्न आहेत. बघा, तिघे मित्र कशावरून चालत होते? हां, ते समजा ते मित्र तिघं रेल्वे रुळावरून चालतच नसे तर त्यांचं लक्ष गेलं असतं का की हा रेल्वे ट्रॅक तुटलेला आहे म्हणून? नाही. ठीक आहे. तर याचं उत्तर काय लिहाल तुम्ही? तिघे मित्र. बघा ज्याप्रमाणे प्रश्न विचारलाय ना त्याच प्रकारे उत्तर लिहायचं मिळाल. तिघे, तिघे, मित्र, मित्र. आता कशावरून? फक्त तिथे आपल्याला उत्तर लिहायचं, बाकी अर्ध उत्तर तुमचं प्रश्नामध्येच असतं. म्हणून तुम्ही प्रश्न समजून घ्यायचा आणि त्या अनुषंगाने आपलं उत्तर तयार करायचं. फार मेहनत घ्यावी लागत नाही. बघा तिथले शब्द घ्यायचे. तिघे मित्र, छोटी मात्रा असेल तर छोटी मात्रा द्यायची. तिघे मित्र रेल्वे रुळावरून चालत होते. काय झालं उत्तर त्याचं? तिघे मित्र रेल्वे रुळावरून चालत होते. नंतरचा दुसरा प्रश्न, मुलाचे लक्ष कशाकडे गेले? हो ना, चालता चालता त्यांचं लक्ष एकदम कशाकडे गेले? तर मुलाचे लक्ष तुटलेल्या रेल्वे रुळाकडे गेले. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, तेजसने काय केले? तर तेजसने आपल्या अंगातील, मी त्याला नाव दिलं तेजसने, आपण त्या ठिकाणी मुलाने पण म्हणू शकत होतो. ठीक आहे. तर तेजसने आपल्या अंगातील लाल शर्ट काढून रेल्वे गाडीसमोर फडकावला. का बरं? कारण तुम्हाला माहिती आहे का रेल्वेला सिग्नल द्यायसाठी झेंडे फटकावतात ना. तर त्याचप्रमाणे आता यांच्याजवळ तर झेंडे नव्हते, पण त्यांनी तुरंत आपल्या अंगातील लाल शर्ट काढलं आणि झेंड्याप्रमाणे रेल्वे गाडीसमोर फडकावलं. अशा प्रकारे तेजसने कार्य केलं. नंतरचा प्रश्न आहे, कशामुळे अपघात होता होता टळला? तर काय लिहाल बरं तुम्ही उत्तर? की मुलांच्या समयसूचकतेमुळे रेल्वेचा अपघात होता होता टळला. त्यांनी समयसूचकता दाखवली आणि म्हणूनच एवढा मोठा अपघात टळला. लाखो लोकांचे प्राण वाचले. नंतर प्रश्न क्रमांक 5, या चित्रकथेतून काय तात्पर्य निघते? काय निघते तात्पर्य म्हणजे आपल्याला काय शिकायला मिळतं? तर उत्तर काय लिहिणार? समयसूचकता दाखवून होणारे अनेक मोठे अपघात टाळता येऊ शकतात. हा आपण बोध या कथेवरनं घेतला पाहिजे. ठीक आहे. आता थोडासा व्याकरण विभाग. विरुद्धार्थी शब्द लिहा. तर पहिला आहे चालता चालता. हा ना, मी चालता चालता हे खात होतो, मी चालता चालता बोलत होतो. आपण असे जे बरेचदा शब्द वापरतो. तर त्याच्या विरुद्धार्थ, विरुद्ध अर्थ काय आहे त्याचा? तर थांबता थांबता. चालता चालता अपोजिट, विरुद्ध, थांबता थांबता. नंतर तुटणे. रेल्वे ट्रॅक तुटला होता ना, मग तुटणे त्याला विरुद्ध शब्द काय? जोडणे. तुटणे अपोजिट, विरुद्ध, जोडणे. कौतुक, सर्वांनी मुलांचं कौतुक केलं तर त्याला विरुद्ध शब्द काय लिहिणार तुम्ही? निंदा. कौतुक करणे,
निंदा करणे, त्यांच्या चुगल्या करणे आपण जसं म्हणतो की नाही, त्या पद्धतीने. तर हे आपलं विरुद्धार्थी शब्द झालेत. आता तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांवरनं वाक्यसुद्धा तयार करण्याचा सराव करायचा आहे, कारण तुम्हाला निबंधामध्ये जी वाक्य लिहिता ती बऱ्याचदा चुकतात आपण त्यांचं योग्य जर रचना केली नाही तर. म्हणून एका एका शब्दावरनं कशी वाक्य तयार करायची याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे बघा. प्रसंगावधान. आता हा शब्द वापरून आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. ऐन वेळेला प्रसंगावधान दाखवून मुलांनी अनेकांचे प्राण वाचविले. जर समजा त्यावेळेला ती मुलं रेल्वे ट्रॅकवर जातच नसती, त्यांना तुटलेला रूळ दिसलाच नसता, तर त्यांचे प्राण वाचले असते का त्या रेल्वेमध्ये बसलेल्या प्रवाशांचे? नाही. म्हणून ऐन वेळेला प्रसंगावधान दाखवून मुलांनी अनेकांचे प्राण वाचविले. तर अशा प्रकारे इंग्रजी शब्द, स्वाध्याय आणि विरुद्धार्थी शब्द आणि वाक्य तयार करा. हे तुम्हाला तुमच्या मराठीच्या कॉपीमध्ये आफ्टर दिवाळीनंतर हेडिंग टाकायचं छान, आफ्टर दिवाळी. त्याच्यानंतर आणि दुसरी गोष्ट, तुम्ही नवीन कॉपी करू नका, कारण तुमच्याजवळ आता ती कॉपी असेल मराठीची आणि त्याच्यात पेजेस असतील, तर फक्त तुम्ही हेडिंग टाका आफ्टर दिवाळीनंतर आणि मग तुमच्या नवीन पाठाला सुरुवात करा. काही आवश्यकता नाही नवीन कॉपी तयार करायची. तुम्हाला आहे त्या कॉपीमध्ये लिहा. फक्त एक पेजवर आफ्टर दिवाळीचा कोर्स काय आहे ते आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न उत्तरे तुमच्या कॉपीमध्ये लिहा. आपण नंतर पुढचा जो धडा आहे ससोबा ते बघू. ठीक आहे. धन्यवाद.